गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयामध्ये आपण कंपनी सभा आणि ठरावांचे प्रकार बघणार आहोत. या आधीच्या लेक्चर्समध्ये आपल्याला कंपनी म्हणजे काय, कंपनीचे भागधारकांचे अधिकार, कंपनीचे अधिकारी व त्यांचे अधिकार व कर्तव्य हे सगळे विषय आपण बघितलेले आहेत. या विषयामध्ये आज आपल्याला कंपनी सभा आणि कंपनीच्या ठरावांचे प्रकार इथं बघायचे आहेत. कुठल्याही कंपनीमध्ये सभासदांच्या सभा, संचालकांच्या सभा घ्याव्या लागतात. सभेची आवश्यकता भासते. काही सभा ह्या कंपनी कायद्यानुसार आवश्यक असतात. काही वेळा संपर्क साधण्याकरिता सभा घ्याव्या लागतात. तर सभा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एक संचालकांच्या सभा आणि भागधारकांच्या सभा ही दोन मुख्य प्रकार असतात. सभेची आवश्यकता का भासते हे जर बघितलं तर आपल्याला खालील गोष्टी दिसून येतात. एक, कंपनी कायद्यानुसार काही सभा घ्यायला लागतात. कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या असतात, त्या पद्धतीनं त्या तरतुदीनुसार सभा होणं इथं आवश्यक असतं. दुसरं, संपर्क साधण्याकरिता लोकांशी, सभासदांशी संपर्क साधण्याकरिता सभा आपल्याला बोलवायला लागतात. विशेषतः जे ॲन्युअल जनरल मीटिंग असते, AGM असते, ती लोकांशी संपर्क साधण्याकरिता किंवा सभासदांशी संपर्क साधण्याकरिता घेतलेली सभा असते. त्यानंतर काही वेळा धोरण ठरवण्याकरिता देखील सभा घ्याव्या लागतात. आता प्रत्येक निर्णय संचालक मंडळ घेऊ शकत नाही. काही निर्णयांना या ठिकाणी सभासदांची आवश्यकता असते. कंपनीचे मेंबर्स जे असतात किंवा भागधारक असतात त्यांची आवश्यकता असते. त्यामुळं धोरण जर ठरवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सभा बोलवावी लागते. काही वेळा ठरवलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी देखील सभा घ्यावी लागते. व्यवसायामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, त्यावेळी त्याच्यावर निर्णय घेण्याकरिता सभा बोलवावी लागते. कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी देखील संचालक मंडळाची किंवा भागधारकांची सभा इथं बोलवावी लागते. तर काही वेळा मूल्यमापन करण्यासाठी, म्हणजे आपण जे कामकाज केलेलं आहे त्याचं मूल्यमापन, इव्हॅल्युएशन करण्याकरिता देखील सभेची आवश्यकता असते. तर थोडक्यात वेगवेगळ्या कारणांसाठी ह्या सभा बोलवल्या जातात. आता ह्या सभांचे प्रकार कुठले आहेत ते आपण इथं बघूया. कंपनी सभांचे प्रामुख्यानं दोन प्रकार पडतात. एक, सभासदांच्या किंवा भागधारकांच्या सभा आणि दुसरं म्हणजे कंपनीच्या संचालकांच्या सभा. आता भागधारकांच्या सभा ह्या दोन प्रकारच्या असतात. एक, पहिली आपल्याला सगळ्याला ज्ञात असणारी सभा म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा. प्रत्येक वर्षी भागधारकांची वार्षिक सर्वसाधारण सभा, ॲन्युअल जनरल मीटिंग बोलवावी लागते. त्यानंतर दुसरी जी सभा असते ती म्हणजे विशेष सर्वसाधारण मीटिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग, EGM असं म्हटलं जातं त्याला. तर या दोन प्रकारच्या सभा आपल्याला घ्याव्या लागतात. भागधारकांच्या किंवा सभासदांच्या सभा म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संचालकांच्या सभा. त्याच्यामध्ये संचालक मंडळांच्या सभा, आणखी समितीच्या सभा. संचालक मंडळांची साधारणपणे वर्षातून 8 मीटिंग घ्याव्या लागतात. जे संचालक असतात त्यांच्या काही वेळा समित्या नेमल्या जातात. वेगवेगळ्या कारणांकरता त्यातील काही घटकांची एक समिती नेमली जाते. 2 किंवा 3 सदस्य, 3-4 सदस्य असे मिळून एक ते वेगळ्या कामकाजाकरता अशी समिती असते. त्यावेळी अशा समितीची देखील सभा इथं बोलवावी लागते. थोडक्यात संचालक मंडळांच्या दोन प्रकारच्या सभा असतात. एक म्हणजे संचालक मंडळांची रेग्युलर असणारी सभा आणि दुसरी म्हणजे संचालक मंडळाची जी समिती किंवा उपसमिती नेमली असेल त्यांनी घेतलेली सभा. तर या प्रकारे ही सभा बोलावली जाते. तर हे प्रामुख्यानं 4 प्रकारचे सभा इथं असतात. आता त्यातली जी पहिली सभा आहे त्याची आपण माहिती घेऊया. तर ती म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा, ॲन्युअल जनरल मीटिंग किंवा AGM. प्रत्येक कंपनीच्या बाबतीमध्ये AGM ही बोलवावी लागते. कंपनीचे भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात, परंतु कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये ते रेग्युलर असं भाग घेऊ शकत नाही. कंपनी व्यवस्थापन आणि कंपनीचं संचालकच सगळं इथं काम करत असतात. परंतु यांच्यावर देखरेख ठेवण्याकरिता, म्हणजे संचालक काय करत आहेत हे समजण्याकरिता या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा इथं बोलवावी लागते.
जरी अधिकार संचालकांना दिलेले असले तरी देखील भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात, त्यामुळं त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ही महत्त्वाची असते. आता ही सभा कंपनी कायदा 2013नुसार घेतली जाते. आता कशा प्रकारची सभा असतात आणि त्यासंबंधी नियम काय आहेत ते आपण बघूया. एक व्यक्ती कंपनी वगळता सगळ्या कंपन्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा इथं घ्यावी लागते. म्हणजे एक व्यक्ती कंपनी जी असते, सिंगल पर्सन कंपनी, ती सोडली तर बाकी सगळ्या प्रकारच्या ज्या कंपन्या असतात त्या सगळ्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा ही घ्यावीच लागते. दुसरं, वार्षिक सभा अशा सभेच्या सूचनापत्रावर स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असते. म्हणजे जी सूचना पाठवली जाते, नोटीस पाठवली जाते सभेची, त्याच्यामध्ये AGM ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणून इथं दर्शवावं लागतं. वार्षिक सभा 15 महिन्यापेक्षा जास्त अंतर इथं असू नये. 2 सभा ज्या असतात त्याच्यामध्ये 15 महिन्यापेक्षा जास्त अंतर इथं असू नये. त्यानंतर नव्या कंपनीच्या बाबतीमध्ये पहिले आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 महिन्यामध्ये ही सभा घ्यावी लागते. म्हणजे कंपनी एखादी स्थापन झाली असेल तर त्यातलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर नंतरच्या 9 महिन्यामध्ये पहिली सर्वसाधारण सभा इथं बोलवावी लागते. आता ही जी 15 महिन्यांची मुदत आहे 2 सभामध्ये, त्यामध्ये जास्तीत जास्त 3 महिने इथं मुदतवाढ मिळू शकते. 3 महिने आपल्याला ही मुदतवाढ घेता येते. सभा ही कार्यालयीन वेळेतच झाली पाहिजे. म्हणजे कार्यालयाची वेळ जी ठरलेली असते 10 ते 5 किंवा 9 ते 6 काय असेल ती, तर त्या वेळेमध्येच ही सभा इथं बोलावली जाऊ शकते. त्यानंतर सभा बोलावताना ज्यावेळी सुट्टीचा दिवस असतो, म्हणजे रविवार असेल किंवा या ठिकाणी सणाची वगैरे सुट्टी असेल, तर अशा सुट्टीच्या दिवशी ही सभा बोलावता येत नाही. प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या वर्षाचा आर्थिक हिशोबपत्रकही सादर करावी लागतं. म्हणजे वार्षिक सभा फक्त नुसतं येऊन चर्चा करून होत नाही आहे, तर त्या ठिकाणी जी हिशोब आहे, वर्षाचा जो ताळेबंद असणार आहे तो इथं मांडावा लागतो. त्यानंतर ही जी सभा आहे ती कंपनीच्या रजिस्टर्ड असणाऱ्या ठिकाणी, म्हणजे असणाऱ्या गावामध्ये किंवा सगळ्यांना मान्य होईल, सभासदांना मान्य होईल अशा ठिकाणी इथं घ्यावी लागते. आता सभा कशी घ्यायची, काय घ्यायची यासंबंधी आवश्यक बाबी इथं बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये सभा ही योग्य रीतीनं बोलावली पाहिजे. सभा कशी बोलवावी यासंबंधी कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतुदी केलेल्या असतात. त्या तरतुदीनुसारच सभा इथं बोलवावी लागते. अधिकारी व्यक्तीने ही सभेची सूचना देणं आवश्यक असतं. म्हणजे सभेची सूचना कोणीही काढू शकत नाही, तर त्या ठिकाणी जी योग्य प्रविष्ट व्यक्ती आहे त्याच व्यक्तीनं ही सूचना इथं द्यावी लागते. सभेची सूचना ही योग्य रीतीनं इथं पाठवावी लागते. म्हणजे पाठवत असताना त्या ठिकाणी, आता पूर्वी ही सभेची सूचना जी असायची ती पत्र पाठवून त्या ठिकाणी टपालानं दिली जायची, परंतु आत्ता ईमेलचा वापर केला होतो. सभासद कुठेही असला तरी ईमेलद्वारे त्या ठिकाणी सभेची सूचना इथं पाठवता येते. पात्र सभासदास सूचना इथं पाठवावी लागते. जे सभासदांना व्होटिंगचा अधिकार असतो किंवा जे सभासद इथं पात्र असतात त्यांनाच फक्त या ठिकाणी सभेला बोलावता येतं. अपात्र असतील तर त्या व्यक्तींना त्या ठिकाणी सभेला बोलावता येत नाही. नियमातील तरतुदीनुसार कंपनीचा हिशेब तपासणीस कंपनीचा विसर्जक किंवा लिक्विडेटर, आणखी कंपनीचा भाग अधिपत्रधारक किंवा डिबेंचर होल्डर यांना सूचना पाठवण्याची जबाबदारी चिटणीसाची असते. म्हणजे कंपनी सेक्रेटरी जो असतो तो सगळ्यांना या ठिकाणी सूचना पाठवत असतो. सभेच्या सूचनेसोबत या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका देखील पाठवली जाते. म्हणजे सभेमध्ये काय काय घटक आहेत, काय घेणार आहेत, कुठले विषय इथं आणले जाणार आहेत याची सूचना या ठिकाणी द्यावी लागते. त्याला कार्यक्रम पत्रिका, सभेची कार्यक्रम पत्रिका असं म्हटलं जातं. त्यानंतर हे जसं सभा बोलवावी कशी यासंबंधीचे नियम आहेत, तसं ही सभा चालवावी कशी त्यासंबंधी देखील नियम इथं आखलेले आहेत. कुठलीही सभा ही योग्य रीतीनं चालवणं आवश्यक असतं. योग्य रीतीनं चालवण्याकरिता खालील बाबी इथं आवश्यक असतात. पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे सभेची गणसंख्या किंवा कोरम.
सभा सुरू होण्याकरिता जो मिनिमम सभासदांची आवश्यकता असते की किमान सभासदांची आवश्यकता असते त्याला कोरम असं म्हटलं जातं. संचालक मंडळाची सभा असेल तर कोरम ठरलेला असतो किंवा भागधारक असतील तर त्यांचा कोरम देखील ठरलेला असतो. तो कोरम झाल्याशिवाय सभा इथं चालू करता येत नाही. म्हणजे ज्यावेळी गणसंख्या पूर्ण होते, गणसंख्येची पूर्ती होते, त्याचवेळी सभा इथं सुरू होते. जर गणसंख्या पूर्ण झाली नाही तर ती सभा तहकूब करता येते किंवा ॲडजर्न करता येते. त्याला ॲडजर्नमेंट ऑफ मीटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे काय काय वेळा सभासद आलेले नाहीत तर त्यावेळी ती सभा तहकूब केली जाते आणि नंतर पुन्हा बोलावले जाते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा असतो तो म्हणजे सभेचा अध्यक्ष. प्रत्येक सभेला एक अध्यक्ष असावा लागतो किंवा अध्यक्षाची निवड करावी लागते. सभा बोलावल्यानंतर त्यामधील एका सभासदाला अध्यक्ष बनवलं जातं तर तो सभेचा अध्यक्ष असतो. त्यानंतर ज्यावेळी मतदान घेण्याची गरज भासेल त्यावेळी मतदान घेतलं जातं. कार्यक्रम पत्रिकानुसार ज्या विषयावर मतदान घेणं आवश्यक आहे त्यावेळी ते मत इथं मतदान घ्यावं लागतं. त्यासंबंधी चर्चा कार्यक्रम पत्रिकेमध्ये, सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दिली जाते. तर ती त्या पद्धतीनं मतदान घेऊन त्याचा निकाल लगेच जाहीर केला जातो. आता सभेची सूचना कशी द्यायची त्यासंबंधी देखील कलम 101 प्रमाणे इथं नियम दिलेले आहेत. प्रत्येक सभेची सूचना 21 दिवस आधी लिखित स्वरूपामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये त्या सभासदांना देणं आवश्यक असतं. आता सांगितले त्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच या इथं मीटिंगची सूचना इथं मिळते. तर किमान ती 21 दिवस आधी इथं पोहोचली पाहिजे. दुसरं, साधारण सभा मुदत सूचनेद्वारे बोलवण्यासाठी मतदानाचा अधिकार असणाऱ्या 95% जास्त सभासदांची लिखित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मान्यता मिळवणे आवश्यक असते. म्हणजे सभा फक्त सूचना देऊन चालत नाही, त्यांची मान्यता देखील सभासदांची मिळावी लागते. सूचनेमध्ये सभेचे ठिकाण, सभेची तारीख, सभेची वेळ, सभेच्या कामकाज संबंधीची माहिती इथं देणं आवश्यक असतं. खालील प्रत्येक व्यक्तीला ही सूचना इथं द्यावी लागते. कंपनीचा प्रत्येक सभासद, मृत सभासदाचा कायदेशीर प्रतिनिधी अथवा दिवाळखोर सभासद असेल तर त्याचा मुखत्यार जो असतो त्याला देखील ही सूचना इथं द्यावी लागते. त्यानंतर कंपनीचे लेखापरीक्षक आणि कंपनीचे प्रत्येक संचालक यांना या सभेची सूचना द्यावी लागते. एखादा सभासद अथवा त्याचा प्रतिनिधी यांना सभेची सूचना मिळाली नाही किंवा नजरचुकीने राहून गेली तर त्यांच्याद्वारे अशा सभेतील कामकाज रद्दबातल ठरवता येत नसतं. तर हे सगळे नियम या ठिकाणी सभाच्या संबंधीचे नियम इथं मानले जातात. आता ह्या ज्या सभा आहेत त्यांचे जे प्रकार आहेत दोन्ही, एक वार्षिक सर्वसाधारण सभा, आणखी एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग किंवा विशेष सर्वसाधारण सभा, या दोन्हीची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.